आदर्श लाईव्ह न्यूज आजच्या या भव्य उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख भवनदादा पाटील साहेब, आमचे मित्र पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंदजी म्हात्रे साहेब, आपले नगरसेविका आता ज्यांचे आगमन झाले ते ताई आमच्या, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे काँग्रेसचे बबन केनी साहेब, इथले तलोजाचे समाजसेवक कैलासजी घरत, आमच्या केनी सिटीचे चेअरमन रितेशजी केनी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या ह्या पनवेल तालुक्यातील सर्व मान्यवर, तलोजा फेज 1चे सर्व मान्यवर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणे उपस्थित असलेल्या आमच्या महिला भगिनी, आजचे आदर्श लाईव्हचे नवीन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आमच्या तलोजा फेज 1मध्ये आमचे मित्र अक्षय कांबळे यांनी सुरुवात केलेली आहे. खरोखरच अतिशय मेहनतीने हा चॅनल त्यांनी उभा केला आणि अतिशय मेहनत करून आज त्यांनी स्वतःचा आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल आणि न्यूजपेपर ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी या ठिकाणी आमच्या तलोजा फेज 1मधून चालू केलेल्या आहेत. अतिशय कमी कालामध्ये त्याचा हा न्यूज चॅनल पूर्ण तालुका, जिल्हा, नवी मुंबई, ठाणा जिल्हा या बऱ्याचशा ठिकाणी जवळजवळ मला वाटतं त्याचे 50,000 ते 1,00,000पर्यंत लोकांपर्यंत त्याचा न्यूज बनवतो ती जात असतो आणि एवढी लोक त्याचा चॅनलच्या न्यूज बघत असतात. हे करीत असताना हे कुठल्याही प्रकारचं राजकीय भेदभाव का माझे एखाद्या याच पक्षाच्या बातम्या लागल्या पाहिजे असा कुठलाही त्याचा उद्देश नसतो. जनतेचे प्रश्न मांडण्याचा खऱ्या अर्थाने काम त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. बरेचसे वेळी त्याच्यावर बरेचसे राजकीय पुढारी अरविंदजी नाराज होतात. काय एखाद्या पक्षाला धरून तो हा त्याचा चॅनल दाखवतो, परंतु मी गेली 1-2 वर्षात त्याला बघतो, कारण चॅनलही त्याचा 1 ते 2 वर्षाचाच जुना असेल आणि प्रत्येकाची एखाद्या वेळी माझी स्टेटमेंट घेतल्यानंतर तो विरोधक, मी समजा एखाद्या विरोधकावर टीका केली असेल किंवा काय बोलले असेल, त्या विरोधकाकडे जाऊन त्याचे म्हणणं तर ऐकायचं काम त्याच्याकडेही जाऊन, म्हणजे कुठलाही राजकीय एकाच पक्षाचे याच्यावर त्याचा स्वार्थ नसून जनतेचे प्रश्न एखाद्या विरोधक असो किंवा एखादा सत्ताधारी असो, दोन्हीकडचे त्याच्या बातम्या घेऊन ह्या बातम्या जनतेपुढे मांडण्याचं काम अक्षयनी खरोखरच चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्याच न्यूज चॅनलमध्ये आम्हालाही फायदा झाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, कारण विरोधकाच्या आमच्या बातम्या घेत होता त्याच पद्धतीने तो आमच्याही घेत होता, पण त्याच्या फॉलोअर्स जास्त असल्यामुळे आम्हालाही या ठिकाणी सत्ताधारी काही चुकीच्या पद्धतीने करत होते ते आम्हाला दाखवण्याचं काम या आदर्श न्यूजच्या चॅनलमुळे आम्हाला अतिशय सोपं पडलं आणि आम्ही ह्या
महापालिकेच्या जनतेचे काय काय करणार आहोत आणि काय काय चुकीचे कामे सत्ताधारी करत आहे ते दाखवण्याचं काम अक्षयच्या चॅनलमुळे आम्हाला सोपं झालं. त्यामुळं आम्ही ह्या जनतेच्या जवळ आमचे जे आम्हाला म्हणायचे होते ते दाखवायचे ते पोचण्याचं काम अक्षयनी केले. अक्षय आताही चांगल्या प्रकारे या ठिकाणी काय काय महापालिकेत चुकीचे होते ते दाखवण्याचं काम करीत असतो. त्याच्यावर नाराजी होत असते, परंतु कुठल्याही नाराजीला न भिता न डगमगता एक जसं आपण म्हणतो पत्रकार हे चौथे स्तंभ आहेत या लोकशाहीचे, त्या चौथ्या स्तंभाप्रमाणे कुठल्याही भीतीला बली न पडता तो एक प्रामाणिकपणे आपले न्यूज चॅनलचं काम करीत असतो. एक चांगला मुलगा आहे. नक्कीच त्याची ह्या चॅनलच्याद्वारे चांगली प्रगती होईल, कारण त्याची प्रगतीच होत असताना या जनतेचे गोरगरिबांचे प्रश्न ह्या माध्यमातून सोडवण्याचं काम तो नक्कीच करील अशा प्रकारची मला आशा वाटते. आणि या ठिकाणी अक्षय तू आम्हाला बोलवलंस, आमचा मान सन्मान केला, तुझा खूप खूप धन्यवाद देतो. नक्कीच आपल्याला जे जे सहकार्य लागेल ते करण्याचं काम अरविंदजी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि ह्या शहराच्या जास्तीत जास्त चुकीच्या ज्या पद्धतीची कामं होत असतील ते दाखवण्याचा प्रयत्न कर आणि ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर. अशाच प्रकारच्या तुला शुभेच्छा देतो. परत एकदा आम्हाला तुझा मान सन्मान केल्याबद्दल तुझा खूप खूप धन्यवाद आणि माझे विचार इथंच